पोटाच्या आजारातील एक मुख्य आजार म्हणजे IBS. या आजारामध्ये संपूर्ण पचनसंस्था योग्य पद्धतीने काम करत नसते. विशेषतः आतड्याची लयबद्ध गती पूर्ण बिघडलेली असते. अन्नपचन होण्यासाठी लागणारे जे पाचक स्त्राव असतात ते सुद्धा व्यवस्थित योग्य प्रमाणात तयार होत नाहीत किंवा अति प्रमाणात तयार होत असतात आणि त्यामुळे सर्वच प्रकारची पोटाची लक्षणे असतात. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा खरं तर आतड्याच्या रचनेमध्ये कोणताही बदल दिसत नाही, परंतु पेशंटला त्रास मात्र भरपूर होत असतो. त्यामुळे IBSच्या पेशंटमध्ये सुद्धा एंडोस्कोपी नॉर्मल येऊ शकते. किंबहुना सध्या पेशंटच्या सर्व तपासण्या नॉर्मल आहेत, एंडोस्कोपी नॉर्मल आहे म्हणून केवळ त्याच्यावरती IBS या आजाराचा शिक्का मारला जातो, हे सुद्धा तितकेच सत्य आहे.